यानंतर पुण्यातून एक महत्त्वाची बातमी येते। पुण्यातील हिंजवडीमध्ये काल झालेल्या इंजिनियर तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय। आरोपी इन्फोसिस कंपनीचा सुरक्षा रक्षक असून भाबेन सासलिया असं त्याचं नाव आहे। तो मूळचा आसामचा आहे। आज सकाळी मुंबईतून हिंजवडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। 23 वर्षीय रसिला ओपी ही तरुणी 2015 पासून इन्फोसिसमध्ये कामाला होती। काल दुपारी 2:30च्या सुमारास रसिला ओपी एका प्रोजेक्टच्या कामानिमित्त कंपनीत आली, मात्र 5:30च्या सुमारास त्याच इमारतीत तिचा मृतदेह आढळून आला। रसिलाची केबलद्वारे गळा आवळून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे, मात्र ही हत्या का झाली याचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाहीये। तिच्या कलिगने तिला दुपारी चार्ज हँडओव्हर केलेला होता, त्यानंतर ती एकटी होती। तिची जी सपोर्ट टीम दुसऱ्या बाजूची जी होती बेंगलोरमधनं, त्यांनी तिला संध्याकाळी काही कामासाठी फोन केला होता। त्या फोन्सला ती रिस्पॉन्ड करत नव्हती। याच्याकरता त्यांनी इकडच्या त्यांच्या मॅनेजमेंटला आणि सिक्युरिटीला फोन करून वरती ती का रिस्पॉन्ड करत नाही हे विचारण्यासाठी पाठवला असता संबंधित सिक्युरिटी गार्ड जेव्हा चेक करायला गेला त्यावेळी तिचा मृतदेह त्याला त्या ठिकाणी दिसून आला। त्यांनी संबंधितांना कळवून पोलिसांपर्यंत माहिती दिली। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी नाजिम मुल्ला आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। नाजिम, एका संशयिताला ताब्यात घेतलं गेलंय, पण या सगळ्या संदर्भात पोलिसांच्या हाती काय धागेदोरे लागले? सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतंय? विलास, जे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेलं आहे, हिंजवडी पोलीस कालच तिथं दाखल झाले होते आणि तातडीनं त्यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार या ठिकाणी सुरुवातीला घेतला। त्यामध्ये जो सुरक्षा रक्षक या ठिकाणी ताब्यात घेतला आहे, तो सुरक्षा रक्षक ती ज्या ठिकाणी काम करत होती, तिचं प्रोजेक्टचं ज्या ठिकाणी काम सुरू होतं त्या ठिकाणी तो अनेकदा या ठिकाणी वावरत असल्याचं दिसून आलेलं आहे। आणि ज्या वेळेला तिची हत्या झालेली आहे तेव्हा हत्या झाल्यानंतर तो तिथून फरार या ठिकाणी झाला, त्यामुळे त्याच्यावरतीच या ठिकाणी दाट संशय होता। ही जी रसिला आहे ती या ठिकाणी काल रविवार असून तिला विशेष कामासाठी या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं, त्यासाठी ती या ठिकाणी आली होती। ती ज्या फ्लोअरला काम करत होती त्या फ्लोअरला ती या ठिकाणी एकटीच होती आणि तिचं काम जे आहे ती बेंगलोरचे त्याचे कलिग जे आहेत त्यांच्याशी तिचा संवाद या ठिकाणी सुरू होता। 2:30 ते 3:30च्या दरम्यान ती या ठिकाणी कंपनीत आली होती। तेव्हापासून साधारण 5:30 पर्यंत तिचा जो संपर्क आहे तो या ठिकाणी कायम होता, परंतु 5:30 नंतर अगदी 1 तास या ठिकाणी तिकडून संपर्क केला जात होता। वेळोवेळी तिच्या मोबाईलवरती फोन करण्यात आला, त्यानंतर लँडलाईनवरती देखील फोन करण्यात आला, परंतु तिचा काहीच रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत नव्हता। त्यामुळं पुण्यातील जो रसिलाचं जो प्रोजेक्ट हेड आहेत त्यांना या ठिकाणी बेंगलोरहून संपर्क साधण्यात आला की ती का फोन उचलत नाहीये। तेव्हा या ठिकाणी मॅनेजरनी थेट या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना कॉल केला आणि सुरक्षा रक्षकांना ती ज्या फ्लोअरला काम करत होती त्या फ्लोअरला जाऊन पाहण्याच ती कुठं आहे हे पाहायला सांगितलं असता तिथं जाऊन पाहिलं तर तिच्या गळ्याला जे आहे ती कॉम्प्युटरची केबल जी आहे ती आवळलेली या ठिकाणी निदर्शनास आली आणि तिथं मृत्यू झाल्याचं या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना माहिती मॅनेजरला दिल्यानंतर थेट पोलिसांना संपर्क साधण्यात आला आणि पोलीस त्या ठिकाणी तातडीने या ठिकाणी दाखल झालेले होते। हिंजवडी पोलिसांना ज्या वेळेला सीसीटीव्ही पाहिला आणि त्या सीसीटीव्हीमध्ये हा सुरक्षा रक्षक त्या ठिकाणीच वावरत होता हे समोर आलं, त्याला आज पहाटे मुंबईहून या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे सुरक्षा रक्षकाला। परंतु ही हत्या का करण्यात आली, ह्या हत्येमागचं कारण काय आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे। याआधी देखील आपण विलास पाहिलेला आहे की IT मधल्या महिला ज्या आहेत त्यांना भर रस्त्यावरती या ठिकाणी अनेकदा त्यांना टार्गेट करण्यात आलं होतं, त्यामुळे या महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता। परंतु आता थेट कंपनीमध्ये जर अशा पद्धतीनं हत्या होत असेल तर महिला केवळ बाहेरच सुरक्षित झालेला आहे आणि या सगळ्या अनुषंगाने अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत। सुट्टी होती तिची तरी देखील तिला बोलवण्यात आलं आणि त्या फ्लोअरवर ती एकटीच होती, हे सगळं देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि या सगळ्याचा जो आहे तो पर्दाफाश लवकरच होईल अशी आशा करूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।